नाशिकच्या राजकारणात गेल्या 40 वर्षांपासून समाजकारण त्याचबरोबर राजकारणात कामं करणारे माजी सभागृह नेते मनसे नेते दिनकर पाटील यांच्या कामाची दखल घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिनकर पाटील यांची मनसे सरचिटणीसपदी निवड करण्यात आली असून नाशिक मनसेमध्ये यामुळे नवचैतन्य निर्माण झालं असल्यानं मनसेच्या वतीनं गुरुवारी कालिदास कला मंदिर या ठिकाणी दिनकर पाटील यांचा भव्य जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दिनकर पाटील यांचं कालिदास कला मंदिर या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या प्रास्ताविकातून जिल्हा परिषद नाशिक महानगरपालिका दिनकर पाटील यांच्या नेतृत्व लढण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। तर ज्यावेळेस या शहरामध्ये जवळजवळ 1100 ते 1200 मंदिरं ज्यांच्यावरती शासनाने घाला घातला होता, त्यावेळेस अण्णांनी हे सगळे आपल्या हिंदूंचे मंदिर आहे हे मंदिरं वाचवले। वेळेप्रसंगी त्यांनी उपोषण सुद्धा केलं आणि आपल्या सगळ्या लोकांना न्याय दिलेला आहे। त्यांनी आपल्या साधू संतांची सेवा केलेली आहे। आपल्या प्रभागामध्ये नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आदरणीय अण्णा तुमच्या जर नाव घेतलं तर अध्यात्माचा माणूस म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं। आणि आज अण्णा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे आणि आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्यांना आम्हाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक मिळालेला आहे। अण्णा तुमच्या माध्यमातून हे संपूर्ण शहर आणि जिल्हा आम्ही पिंजून काढू आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली येणारी नाशिक महानगरपालिका सुद्धा आम्ही जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही। तुमचं प्रेम तुमचं सहकार्य कायम असू द्या। यावेळी मनसे पदाधिकारी यांच्या वतीनं दिनकर पाटील यांचा भव्य पुष्पहार भगवी शाल देऊन स्वागत सत्कार करण्यात आला। दिनकर पाटील यांना सरचिटणीसपद बहाल करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकला बहुमान दिला असून पाटील यांच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढण्याचा निर्धार मनसे उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी व्यक्त केला। आता अनेक निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही सर्व पदाधिकारी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही तुमचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। तुम्ही जसं ज्या पद्धतीने सांगणार त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम करणार। जर वेळ आली मागं पुढे आम्ही बघणार सुद्धा नाही। नाशिकच्या हितासाठी, नाशिक शहराच्या हितासाठी, नाशिक शहराच्या जनतेच्या हितासाठी वेळ आली तर आम्ही कोणाच्याही अंगावर जाण्यासाठी मागं पुढे पाहणार सुद्धा नाही। महानगरपालिकेच्या निवडणुका कधी घेतं काही कळत नाही, पण ज्या वेळेस ही निवडणुका घेतील ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। खाली आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या नाशिक महानगरपालिकेची सत्ता परत नाशिकची जनताही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या हातामध्ये दिल्याशिवाय राहणार नाहीये। आपल्या पदाचा उपयोग जनतेच्या फायद्यासाठी करणारा असून देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पवित्र गोदावरी नदीचं प्रदूषण मुक्त करण्यासाठी मनसेच्या वतीनं मोठं आंदोलन उभारलं जाणार असल्यानं प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका अधिकाऱ्यांनी रामकुंडातले पाणी पिऊन दाखवावं, अन्यथा खळखट्याचा इशारा नवनिर्वाचित मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिला। आणि मी पाणी पिणार नाही ते जल का, त्याचा अर्थ काहींनी वेगळा काढला। गोदावरीचं पाणी इथल्या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवायचं, प्रदूषण मंडळ इथलं म्हणजे त्याचं सर्टिफिकेट द्यायचं, पाणी पिण्याजोगं लाज वाटली पाहिजे। माझी विनंती त्या अधिकाऱ्यांना, आता आम्ही कामाला लागणार आहे सगळे। ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या नदीचं पाणी पिण्याजोगं आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना नदीवर नेणार मधुबाबा आम्ही। आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण माननीय राजसाहेबांनी सांगितलंय या देशातल्या नद्या प्रदूषण मुक्त करायला आम्ही पहिलं काम हाती घेऊ, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करा। त्याला कारण आहे 2027 ला महाकुंभ मेळा होतोय, कोट्यावधी साधू संत महंत भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि तीर्थ म्हणून ते पाणी पिण्याजोगं झालंच पाहिजे। आमचा पहिला जो मोर्चा असेल
जे पहिलं काम हाती घेऊ या गोदावरी मातेचं प्रदूषणमुक्त करण्याचं असणार आहे. जर झालं नाही ना, पूर्ण सिंहस्थामध्ये रामकुंडावर आम्ही उपोषण करू. पूर्ण सिंहस्थ होईपर्यंत साखळी उपोषण राहील धिक्कार म्हणून कामाला लागा. 2027 ला या नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळा येतोय. 2025 सुरू झालंय. दररोज आम्ही बघतोय, दररोज मिटिंग आहे सिंहस्थाची, दररोज मिटिंग आहे. एकही काम सुरू होत नाही. कधी करणार आहे? मला वाटतं याच्यामध्ये कुछ तो भाई काला घेताय. आलेले पैसे तसेच वसन हडप करायचे. फक्त दररोज सिंहस्थ सांगायचं. आम्ही तुम्हाला पचवू देणार नाही. आम्ही आता विरोधी आहोत. काळजी करू नका. ज्याला घाबरायचा तो घाबरण. आम्ही घाबरणारे नाही. राजसाहेबांच्या सांगितल्याप्रमाणे खळखट्यात हा नारा या ठिकाणी अगदी कामाला आम्ही लागणार आहोत. पद दिलं ना, त्याचा फायदा माझ्यासाठी नाही, जनतेसाठी होणार आहे. यावेळी दिनकर पाटील यांच्या सत्कारासाठी जिल्हाभरातून मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मनसे उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी सभागृह नेत्या सुजाता डेरे, रतनकुमार इसम, सत्यम खंडाळे, विशाल भावले, विजय आहिरे, सचिन सिन्हा, ज्ञानेश्वर बगडे, गीता जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.